नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता माया अथर्वशी बोलू लागत असते. माया म्हणते अथर्वला, अथर्व अजिबातच वेदा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला तुझ्या बरोबर येणार नाहीये. अथर्व बोलतो, मला मीरा म्हटली होती वेदा तयार झालीये. माया म्हणते, मीरा तुझ्याशी खोटं बोलली होती, ती अजिबातच तयार नाहीये अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याकरता. मी तिचं बोलणं ऐकलंय, खोटं वाटतं तर तू वेदाला विचार. अथर्वला ते एकदम टेन्शन आलेलं राहतं. अथर्व विचारामध्ये पडतो. अथर्व म्हणतो, मीरा माझ्याशी खोटं का बरं बोलली असेल बरं. आता इकडे मंजिरीला ते एकदमच आनंद झालेला राहतो. मंजिरी मनातल्या मनात विचार करू लागत असते. मंजिरी म्हणते, काल ते वेदाला समजावून सांगितलेलं काम झालंय वाटतं. असंच त्या वेदाला समजावून सांगितलं पाहिजे. मी तिच्याशी गोड गोड बोलले पाहिजे आणि वेदा माझं सगळं ऐकेल. आता मंजिरीला फारच आनंद असा झालेला राहतो. पण तो तिचा आनंद काही जास्त वेळ टिकणार नसतो. वरून तेवढ्यात मीरा येते. मीरा म्हणते, थांबा, अजिबातच तुम्ही टेन्शन घेऊ नका. काल मी तुमच्याशी खोटं बोलले, पण वेदा तयार झाली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याकरता. खोटं वाटतं तर वेदाला विचारा. वेदा पण बोलते, हो मी तयार आहे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याकरता. ते बघून तर त्या मंजिरीचा चेहरा एकदमच बघण्यासारखा झालेला राहतो. मंजिरी म्हणते, हे असं अचानकच झालं कसं काय बरं. आता तर माया बोलत होती वेदा तयार नाहीये, अचानकच ही तयार कसं काय झाली. मी काल तिला एवढं सांगितलं, ते सांगितलेलं काही काम नाही केलंय वाटतं. आता मायाला एकदम टेन्शन येतं. माया म्हणते, वेदा तर अजिबातच तयार झाली नव्हती, तू तर आमच्याशी खोटं बोलली होती. तेवढ्यात मीरा पण बोलते, हो मी खोटं बोलली होती, कारण की वेदाच्या बाबांना ना फार टेन्शन आलं होतं, ते खूपच आजारी होते म्हणून मी खोटं बोलली होती. पण आता अजिबातच मी खोटं बोलणार नाही. वेदा तयार झाली, मी तिला समजून सांगितलं आणि वेदा तयार झाली. ते बघून सरांना एकदम आनंद झालेला राहतो. दादासाहेब आणि अनन्या बोलता, वा एकदम मस्त काम केलं मीरा, तू एकदम छान काम केलं. वेदाला चक्क तू अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याकरता तयार केलं. हे कोणीही एक काम करू शकत नाही, हे काम तू केलं. वेदा फक्त तुझं ऐकते. तू वेदाची आई होण्यासाठी एकदम चांगली बाई आहे. तू वेदाची आई झाली याचा मला खूपच अभिमान वाटतोय, असं बोलू लागत असतात. त्याच्याने त्या मायाला तर अजूनच संताप होतो. ती फार जळफळाट करू लागत असते. माया मनातल्या मनात म्हणते, आता काहीतरी आपल्याला असं केलं पाहिजे ना, तर त्या वेदाला संपवून टाकलं पाहिजे. आता माया परत तिचे घाणेरडे कारस्थान पुढे चालूच ठेवणार आहे. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळतंय. तुम्ही सगळं बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. पण तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.